राज्यातील महापालिका निवडणुकीचा निकाल पाहता महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष सत्तेवर असणारा काँग्रेस पक्ष पालिका निवडणुकीत अत्यंत दयनीय स्थितीत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। महाराष्ट्रात महाविकास आघाडीची साथ सोडून स्वबळाची घोषणा करणाऱ्या खरंतर काँग्रेसनं राज्यात जेमतेम 350 नगरसेवकांना निवडून आणले। त्यानंतर इतक्या दारुण पराभवाचं आत्मचिंतन करण्याचा साधा विचारही काँग्रेस नेत्यांमध्ये अद्याप तरी दिसत नाहीये। या उलट आता पक्षांतर्गत एकमेकांकडे बोट दाखवून पराभवाचं खापर फोडण्याची स्पर्धा काँग्रेसमध्ये सुरू झाली। मुंबईतील काँग्रेसच्या अपयशानंतर तात्काळ भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा मागितला, तर त्यांनाच पक्षानं कारणे दाखवा नोटीस दिली आहे। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांबाबत काही गांभीर्य होतं की नाही असा प्रश्न आता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपसात विचारू लागलेत। राज्यात काँग्रेसची पीछेहाट होऊनही पक्षाला गांभीर्य नाही। महाराष्ट्रात काँग्रेसकडे दमदार नेतृत्व नसल्याचं चित्र। राज्यात स्वबळाचा निर्णय घेणारे नेते निवडणुकीत दिशाहीन। काँग्रेसनं राज्यात जेमतेम 350 नगरसेवकांना निवडून आणलंय। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर काँग्रेस पक्ष काहीसा मरगळलेल्या अवस्थेत गेला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची संधी काँग्रेसला होती, मात्र ते होताना अजिबात दिसलं नाही। पक्षाचं राज्यस्तरीय नेतृत्व दिशाहीन झालंय का? पक्षाला आर्थिक बळ देणारा कोणीही नेता उरला नाही का? पक्षातील राज्यस्तरीय नेत्यांमध्ये कोणाचा कोणाशीच मेळ नाही का? असे अनेक प्रश्न आता काँग्रेसचे कार्यकर्ते आपापसात विचारू लागले। राज्याच्या पक्षीय नेतृत्वानं दिल्लीतील हायकमांडला निवडणुकीसंदर्भात विश्वासात घेतलं नव्हतं, असा एक आरोप आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर होऊ लागलाय। काँग्रेस वरिष्ठांनी घेतलेले निर्णय बदलण्याची ताकद काँग्रेस वर्किंग कमिटीकडे असते। त्या समितीत महाराष्ट्रातील 4 सदस्य आहेत, मात्र त्यातील एकाही नेत्याला महापालिकेत स्वतःची ताकद दाखवता आली नाही किंवा त्या नेत्याने तो उत्साह दाखवला नाही। नगर परिषदा निवडणुकांवेळी काँग्रेसनं नेत्यांना विभागवार जबाबदाऱ्या दिल्या होत्या। अमित देशमुख मराठवाडा, सतेज पाटील पश्चिम महाराष्ट्र, विजय वडेट्टीवार विदर्भ, बाळासाहेब थोरात उत्तर महाराष्ट्र, यशोमती ठाकूर अमरावती, नसीम खान कोकण आणि वर्षा गायकवाड मुंबई अशी वाटणी ही नेत्यांना करून दिली होती। मात्र महापालिकेच्या वेळी पुन्हा अशा जबाबदारीचं वाटप झालं नाही अशी नाराजी नेत्यांनी व्यक्त केली। अनेकांनी अपयशासाठी थेट प्रदेशाध्यक्षांकडे बोट दाखवण्यास सुरुवात केली आहे। मराठवाड्यात परभणी, नांदेड, जालना आणि लातूर महापालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता होती, त्यातील केवळ लातूरची महापालिकेतील सत्ता काँग्रेसला मिळाली। लातूरमधील सत्ता मिळवण्यात काँग्रेस नेत्यांच्या श्रेयापेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचाच अधिक वाटा आहे। लातूर जिल्ह्याचा कायापालट करणारे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव पुसण्याची वेळ आली आहे असं वादग्रस्त विधान चव्हाणांनी केलं होतं। त्यावर अनेक तीव्र प्रतिक्रिया येताच स्वतः चव्हाणांना आणि मुख्यमंत्र्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती। कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांनी एकाकी लढाई लढली, इचलकरंजीत त्यांना यश आलं नाही। सांगलीत विश्वजित कदम अपयशी ठरले। सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांना त्यांची सत्ता मिळवता आली नाही, तर कोकणात काँग्रेसचा पूर्ण सफाया झाला। चंद्रकांत हंडोरे यांना स्वतःची मुलगी निवडून आणता आली नाही। नसीम खान यांनी आपल्या मुलाला निवडून आणलं, मात्र मुंबईत मुस्लिम बहुल मतदारसंघात त्यांनी विशेष लक्ष दिलं नाही। बाळासाहेब थोरात यांनी 2-4 मोठ्या सभा वगळता प्रचारात फार स्वारस्य दाखवलं नाही। पक्षाच्या पराभवाचं खापर फोडत आता प्रदेशाध्यक्षांकडे बोट दाखवलं जाते। सपकाळ यांनी राज्यात 26 ठिकाणी सभा घेतल्या, अनेक ठिकाणी पदयात्रा केल्या, मात्र त्यांच्या सभांना आणि पदयात्रांना निवडणुकीच्या वातावरणात निर्मितीचं वलय पुरवण्यात स्थानिक नेत्यांचा उत्साह मात्र दिसलाच नाही। पक्षानं नेत्यांना आणि उमेदवारांना आर्थिक पाठबळ दिलं नसल्याची चर्चा आहे, मात्र बड्या नेत्यांनी साधं मानसिक बळही कार्यकर्त्यांना दिलं नाही। काँग्रेसनं गेल्या 7 दशकात राज्यात अनेक मोठ्या नेत्यांना मोठं केलं, मात्र कोणाही नेत्यांनी या निवडणुकीत पुढे येऊन पक्षाला मनी पॉवर दिलीच नाही अशी चर्चा पक्षात रंगली आहे। केवळ झेंडे आणि बॅनर वाटून निवडणुका जिंकता येत नाहीत अशी थेट नाराजी आता स्थानिक पातळीवरून बोलून दाखवली जाते।
राज्यातील निवडणुकांसाठी देशपातळीवरचा एकही नेता महाराष्ट्रात प्रचाराला आला नाही. मुंबईत काँग्रेसने एकही मोठी जाहीर सभा घेतली नाही. मोठ्या नेत्यांची सभा घ्यायची तर त्यासाठी काही लाखांचा खर्च येतो. हा खर्चाचा भार कोणी उचलायचा यावरून पक्षात कोणीच पुढे आलं नाही. पक्षानेही त्यांच्यातील दिग्गजांना ही जबाबदारी दिली नाही. त्यामुळे राज्यात कुठेही पक्षाच्या मोठ्या सभा झाल्याच नाही. निवडणुकीत पक्षानं काय काय केलं नाही याची नकार यादीच मारुतीच्या शेपटासारखी आहे. आता पराभव झालाय, पुढे जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. पक्ष गाव पातळीवर तरी जिवंत राहायला हवाय अशी इच्छाशक्तीही कोणा नेत्यांमध्ये सध्या तरी दिसून येत नाही. पक्षाची ही घरघर लागलेली अवस्था पक्ष नेतृत्वाच्या लक्षात येते नाही की त्यांना याकडे दुर्लक्ष करायचंय. अशा अनेक प्रश्नांकडे काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता मात्र हतबल नजरेनं पाहतो. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई.